अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यात 29 एप्रिल 2025 मंगळवारी सर्वपक्षीय कृती समिती शेवगाव नगर परिषद हद्दीतील मूलभूत प्रश्नांसंदर्भामध्ये शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांना निवेदन देण्यात आलं। शेवगाव शहरातील पाणी प्रश्नाबाबत नवीन योजनेसंदर्भात नगर परिषदेमध्ये संबंधित एजन्सी, तांत्रिक सल्लागार आणि प्रशासक यांच्याबरोबर झालेल्या बैठकीदरम्यान नवीन पाणी योजना कामाबाबत विसंगता दिसून येत आली असताना आपण या संदर्भात झालेल्या चर्चेअंती ठरल्याप्रमाणे पाणी साठवण, टाकी क्षमतेबाबत, वाल संख्येबाबत आणि पाणी कनेक्शन, त्याचबरोबर काही शहरातील भाग वगळण्यात आला याबाबत आपण सर्व जनतेसमोर 15 दिवसात ठेवणार आहोत आणि पूर्ण माहितीसह हजर न होता आपण संबंधित एजन्सी आणि तांत्रिक सल्लागार हे मनमानी पद्धतीने काम करतायत। शेवगाव शहरातील सर्व राज्यमार्गावरील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषद यांनी काढण्याचं काम केलं, परंतु त्यांच्या पडलेला रोडा गटारीवर पडून सर्व गटारी बंद झाल्या असून धुळीचं साम्राज्य वाढलेलं आहे। शेवगाव शहरातील नागरिकांना याचा धोका निर्माण झाला आहे। त्याचबरोबर रस्त्याच्या शासकीय नियमानुसार या खुणा निश्चित करून शहरातील जमा केलेले कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंडवर प्रोसेसिंग न करता त्याचबरोबर तसेच आहे आणि कचरा उचलून दुसरीकडे पसार करण्यात येऊन ठेकेदाराला बिल अदा करण्यात आलं आहे असं समजतंय। त्याचबरोबर शहरातील नाली सफाई, घंटागाडी, लाईट, फवारणी आणि आरोग्याच्या विषयांकडे नगर परिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसतीये। नगर परिषदेने लावलेले घरपट्टी आणि पाणीपट्टीवर आकारण्यात येणारे व्याज माफ करावे आणि या सर्व कामांची तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा 5 मे 2025 या तारखेला सर्वपक्षीय कृती समिती नागरिकांसमवेत क्रांती चौक शेवगाव या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल। याची जबाबदारी शासनाची राहील असं निवेदन यावेळेस देण्यात आलं आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, अहिल्यानगर, शेवगाव।